आपले ढाब्याचे ओनर कशी भाजी एकदम कशी होणार आहे एकदम टॉपची क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर येऊन बघा हे आणि स्पेशल तो माझ्या ताटात आहे आलूची भाजी. आलू कुठे थोडे हे बघा माझ्या ताटात आहे आलू नाही केलं तुला बिकॉज मैं खा रहा हूँ आलू की भाजी. सो हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सर आम्ही ऑल कझन्स जमलेलो आहोत बिकॉज आमचे मामा देणार आहेत आमच्या पप्पांना त्यांना धोंडा. तर आम्ही सगळे लहान लहान चिवळे पावळे आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आमची आहे आता पार्टी. मामाने केलेलं आहे नियोजन पार्टीचं आणि माझा काय अट्टा मी चिकन खाणार नाही. सो फक्त मी व्हिडिओ काढायसाठी इथं आलेलो आहोत आणि घरी जाऊन मी आणणार आहे. काय भाजी काय ठरली माझ्यासाठी आलू आलू लाल कलर की आलू खाएंगे. तर अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथं सुरू करतो. आता थोडीशी लाइटनिंग आहे क्योंकि सनसेट अभी होने वाला है तुम्ही देख सकते आणि त्याच्यानंतर सनसेट मावळून तर आमच्या कॅमेराची क्वालिटी पण लो 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 होत जाईल. आमच्या चिक्या सांगेन का आज आम्ही काय करणार. चिक्या आज आम्ही चिकन खाणार, कांदे खाणार. कांदे कांदे कोण खाणार. मटन बनवणार मटन मटण बनवणार, मटण खाणार. आणि मामा इकडे चूल पेटासाठी करते जुगाड आणि आमचा नारूंनी पण केलेला आहे आणि तो तिकडे गेलेला आहे साड्या आणण्यासाठी. निघतं का रे थोडं जाणार ते बारीक तसलं थोडं जाण थोडंच. ठीक आहे. पप्पा कशी करते भाजी. एकदम छान करतात. हा त्यांच्या हातची भाजी लय आवडते मला. तुला आवडती हा पप्पाची हातची भाजी हा आणि आईच्या आईची हातची बी. मग घरीच खायचं आहे. उठ ये घरी कोण चिकन नाही बनत. कोण घरी चिकन नाही खात ना. आता नाही खात. आता दोनाचा महिना चालू झाला. धोंड्याच्या महिन्यात चिकन खात नाही घरी आणि तू कम खातो मग. सो गाईज हे नोटीस करा की धोंड्याच्या महिन्यामध्ये चिकन खाणं वर्ज्य आहे परंतु घरी शेतामध्ये तुम्ही बनवून खाऊ शकतात. याला कुठल्याही लिमिटेशन नाही. आणि आणखी पण एक मिथ्या आहे कुठे कुठे ठिकाणी फक्त लेडीज खाऊ शकत नाही. कोणी बनवले हे रूल्स आय डोंट नो परंतु काही ठिकाणी उठचे का काही ठिकाणी लेडीज चिकन खाऊ शकत नाही धोंड्यामध्ये असा रूल आहे आणि कुठे कुठे तर म्हणतात की लेडीज चिकन खाऊच शकत नाही. सो आमच्या कॉलेजमध्ये या आमच्या कॉलेजच्या मुली पाके खेकडे पण कडा 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 खातात. नाहीतर काय आता इथं तयार झालेले पार्टीचं नियोजन आणि लागत आहे आग. चिक्या आग लागल्यावर कसा आवाज येत चिक्या आणि डायनोसर कसा आवाज काढते. शूटिंग नाही करायचं. नाही शूटिंग नाही काढत बंद. हा नाही सांग भारी निघत उलट कसं काढते डायनोसर मला एकदा सांग ना एकदा. बरं आता बंद केला कॅमेरा. हा चिका सांग ना प्लीज प्लीज एकदा काढ ना एकदा काढ ना. एक फोटो काढला. हा काढ ना चिकू कसं नाही ना ते आपण व्हिडिओ कसं काढला तसं काढ ना असं काढ. आणि आमचे बाकीचे कझन आल्यानंतर मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. ठीक आहे. बघा पोपट्याच्या रस्त्यामध्ये वारा काढले गिर गया ओ खुदा गिर गया. सो भाकरी कुठे आहेत. सो आता आमची इथं ट्विन्स आवळे जावळे आलेले आहेत आणि भावड्या मामा आम्हाला सांगते. भावड्या मामा पार्टीच काय मिळेल. ठीक आहे करायचं थोडस सांग ना. धोंड्याच नाही पार्टी कसं काय करायला लागला दोंड्याच महिना आपण खात नाही. ये गाडी एकदम घोडा गाडी आहे. ये गाडी इतकी मामाची काय गाडी. ये गाडी एकदम घोडा गाडी आहे. घोडा पैसे ऐकत नाही गाडी. पैसा देऊन पण ती गाडी ऐकत नाही काहीच. सो आम्ही सगळे कजन इथं आता आलेले आहेत सगळे एकत्रित झालेलो आहोत आणि आता होते आमची धोंड्याची पार्टी. कसली पार्टी. धोंड्याच्या महिन्यामध्ये चिकन पार्टी आणि भावड्याने केलेलं आहे घुऱ्यासारखं तोंड. थांबा भावड्या मामा तोंड दाखव. मला नाही येत रे कोण रे चालू आहे शिक. आमच्या भावड्या मामाला खूप इरिटेट होतं जर आम्ही कॅमेरा चालू केला ना त्याच्यामुळे आम्ही त्यालाच हायलाइटेड करण्याचा प्रयत्न करत आहोत. यार आपण लय ब्लर यायला लागलो अलीकडे. करण
तो हाँ गाइस, तो हम आज पार्टी करने वाले हैं। उधर देखो, उधर उधर हमारे मामा त्या पार्टी का कर राहिले. चला आता आपण तिकडे जाऊया, बघू काय पार्टी चालू आहे काय नाही. कळ माझ्या पायात काटा घुसला आहे. ब्लॉगिंग करता ब्लॉगिंग करता माझ्या पायात काटा घुसला आहे. आणि हे माझा भाऊ आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटत राहिलं? हे पहा, मला पण घ्या. इथं वरती गणपती. तर तुम्ही सांगा, तर मला सांगायचं इथं काय चालू आहे. चिकन पार्टी सुरू आहे चिकनची फक्त ओनली वन. बोलण्याकडे क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर, येऊन बघा. दादा या आमच्या ढाब्याची कोण आहे? ऑनर आहे. तर मला सांगा तुमच्या ढाब्याची सांगा मला तुमच्या क्वालिटी आणि क्वांटिटी कशी सांगा. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे. कारण की आचारी आमचे स्वतःचे म्हणजे की यांचे मामा आहेत, त्यामुळे क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर राहणार आहे. माझे मामा आहे का आचारी? मग भाजी एकदम टॉपची होणार आणि नोकर होणार. तर चला आता आपण आचार्यांना बोलूया. चला आचारी सांगा. आचारी मी नाही, आचारी मामा आहे ते समजा. आचारी मामा, हे देख, हे बाई, हे मामा आचारी आहे. तर तुम्ही काय करायला आता? तू पण काढाल सुरू झाला व्हिडिओ. माझ्याच फोन मध्ये काढतो काय? वा काढ काय करायला तुम्ही आता? कोथिंबीर कापतोय, मला काम लागलं. मी खात नाही तरी मला काम करा. असं का? मग काय नाही, कामाशिवाय पर्याय नाही, कष्टाविना हे फळ. कष्ट केल्याशिवाय फळ येईना. तर इथं हे माझ्या मोठ्या मामाचं मोठं पोरग. तर सांगा आता इथं काय चालू, इथं काय करू राहिले आता? मला काय माहित. आपले ढाब्याचे ओनर कशी भाजी एकदम कशी होणार आहे? एकदम टॉपची क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर, येऊन बघा. आणि स्पेशल तलवी मटन स्पेशल. आमचा छोटा भाव आहे, याला विचारू शकतात भाजी कशी होणार. भाजी कशी होणार आहे? छान होणार आहे का? खाली म्हण. आता ते माझे मामा आहे ना, ते याचे पप्पा आहे. आणि हे माझ्या मामाचं पोरग आहे. आणि हे चुलदा हे चुल. नाही केले तर कट करता येतात ते, पण नाही केले तर नाही करते. तर पहा इथं डॉकेश भैया आलेले आहे. डॉकेश भैया तुम्हाला कसं वाटत आहे सांगा बरं आम्हाला एकदा. डॉकेश भाई हाय, क्या चल रहा है आपका? वो तो मुझे तो रिप्लाई भी दे रहे हैं हाय. तो मुझे बाद में वो मुझसे रूठ गया है. अब इधर मेरा भाई व्हिडिओ बंद करा. ते बघा, आज हे आपला युवराज आज खूप मार खाणार आहे. हे थोडा आती बोल राहिला. त्याला युवराजला मारा सगळ्याचं ना. मारा एक चापट मारा युवराज. मारा त्याला मारा. मला पण एक मारायचे आहे. त्याला मारा आता. हे आमचा मारा त्याला मारा. मारलाय त्याला. चला हे पहा आता, हे इथं आमची चूल आहे. चुलीवरती बघू नाही. ग्रुप इकडे पण हाय म्हणा. एकदा त्याला हाय म्हणा. हाय गाईस हाय. तर त्याला मग आता आपण आचार्यापाशी जाऊन बघू काय करतात ते. आपण जाऊन तिथे बघू काय करतात ते. इथं भाजी आहे. मामा कशी भाजी आहे. तिथे माझे दुसरे मामा काय करत आहे, काय चालू आहे यांचं? हा, एक कांदा आलेत आहे. मामाची इकडे पुढे खोलणं चालू आहे. काय म्हणलं होते? काय म्हणला? काय गुडघ्यात मेंदू असणार लोक नाही. कुठे गुडघ्यातला मेंदू? हे तुला याला म्हणायचं का? युवराजला म्हणतो का? या युवराजला म्हणला काय तू? त्यांना म्हणले तुलाच युवराजलाच म्हणलं. पोलिसमॅन. हा, आणि आता हे फोडणारे लाकूड. माझ्या अंगात ताकद आहे. हे पहा, अब मैंने लाकूड निकला है. आप सिर्फ कोई मुजरबना करो, उसका कान फटी फोड़ दो. थम काय करो? आप फक्त कोई मुजरबना करो. अब मेरे सामने आ जाओ तुम. मुजर बन रे. तू घबरे, तू काय बोलतो रे? तू बोल नको. तू आता अंधार पडला. तू कुठं हिंडू नको. तू काय की तू आहे ना हरल्यावर सापडायचा नाही.
हे बघा आता इथं अशी एकदम क्वालिटी भाजी चालू आहे. इथं बघा हे कसे पाहत मेरा आहे मन कर रहा है खाने का लेकिन मैं खाऊंगा नहीं क्योंकि इसे जमता नहीं वो खाने क्योंकि को. कुछ चीजें ना खाओ तो बेहतर. और अब अंधेरा होने वाला है. तुम कहाँ पर मत जाना क्योंकि अंधेरा होता है. तू दिखने आपको पर ऐसे जाता है. पकड़ के बैठता मैं फिर गुडघ्यात मी दुकानाचं आहे. त्याची काय काय बोलत होतं. आम्हाला एवढंच बोलायचं तुम्ही जास्त लांब जाऊ नका उगा अंधारात नाही दिसले तर वापस यायची पंचायत होईल तुमची. आता यो पंच डाले खंडाला एकाला काही वापर नाही ती. बोल काय म्हणत होता. ईदपासून सगळ्याला एक डाऊट होता. यो मुलगा इथून म्हणला स्त्री गुडघ्यात मेंदू आहे. ती मेंदू कोणाचा गुडघ्यात आहे सांगशील. डाऊट क्लिअर. युवराज माझा गुडघ्यात मेंदू आहे असं मला वाटतं पण माझा गुडघ्यात मेंदू नाहीये तुमचा स्वतःचा आहे. याला म्हणला का तू गुडघ्यात मेंदू गाडी उचलली. हा मामाला बोला इकडे पुढं. अशा प्रकारे आमच्या मामाचा काहीतरी डाव कटाक्ष. आमच्या मामाला इथं गाडीचा थोडा प्रयत्न करत येते पण अंधारामुळे आम्हाला बी दिसत नाही त्यांना बी दिसत नाही. सो अशा प्रकारे युवराज म्हणतोय की त्याचा गुडघ्यात मेंदू म्हणून आमचं काय म्हणणं नाहीये माझा गुडघ्यात मेंदू नाहीये यांचा गुडघ्यात मेंदू आहे. आम्ही त्याला सारा क्लास म्हणतो आम्ही गुडघ्यात मेंदू आम्ही टाकत गुडघ्यात. नाही माझा मेंदू डोक्यात आहे. आपण भैयाला विचार भैया तुला काय म्हणायचंय. मला एवढंच म्हणायचंय ते दाजी नाही मला एक डाऊट होता ते त्या दिवशी आपण अलीकडे माझा एक डाऊट होता त्या दिवशी आपण तो मेंदू पाहिला होता तो यांचाच होता वाटतोय तो तेव्हा तिथून काढून गुडघ्यात एवढंच बोलायचं. तुला काय म्हणायचं. मला एवढंच बोलायचंय गुडघ्यात मेंदू आहे कोणाचा माहित नाही मला बघावं लागेल आधी सर्जरी करून कोणाचा मेंदू गुडघ्यात आहे. यानं खूप असं प्रॅक्टिकल गोष्टी केलेली आहे परंतु या गोष्टीला इथं महत्व नाही. ब्लॉग मध्ये ही गोष्ट चालणार. ते पाहिजे कसा वाकवर राहिला गुडघ्यात मेंदू दिसतो. ब्लॉगिंग सुरू केलं ठीक आहे मन. हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. असा असा हात सरळ बरं असा हात सरळ वेलकम टू माय ब्लॉग, न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉग. आज नीट हे तर चिकन खायचं. कशासाठी मला मामाची बर्थडे म्हणून. बाले मामा बर्थडे का हा बाल्या मामाचा बर्थडे म्हणून. हा, बाले मामा काय म्हणतोय मला म्हणतो करा करा. मला म्हणतो बाले मामा म्हणतो काय करा पण तुमची तरी चिकन म्हणते. ये का तसं नाही ना. असं धर असं धर असं धर. तू बी दिसतो ते बी दिसत. बोल बोल आता. काय बोल. काय डिस्कशन सुरू आहे ते नारायणजी तिथे बसलेलं म्हण. काय ते काय म्हणला तू काल काल मग काय पैसे ढेकळाय काल येऊ रे. असं धर ना असं धर. काल येऊ रे. आला एवढे या ना, तिकडे चालला तू काय. तू आहे तू उदल दिसतोय ए बाजूला घ्या. बाजूला. तू या ना, कशी हसत आहेत दोघं. अरे तुला असं आणि ते हे दोघं नाही काय एका शाळेत कॉलेज मध्ये राहते. तू सांग तुम्ही ये अलग ही लेवल का बंदा था आज हाँ? ये अलग ही लेवल का बंदा था मोबाइल का ऐसे ऐसे टॉर्च कर रहा था और देख रहा था कौन है उधर उधर किसी ने हमको आवाज दी थी हमको वो दिख नहीं रहा था इसलिए हमने ऐसा टॉर्च घुमाया. ये अलग ही लेवल का बंदा था पर काटे खाली खाटी उकडीचा मेळ केला यांनी. सगळे संपले राहिले तुम्ही मी माझ्या ध्यानात नाही तुमचा व्हिडिओ काढ. मी तिकडे भाजी हलवतो. काय म्हणला. आणि ते उकडतं पाणी आहे आता आम्ही पिणार आहे. उकडचं पाणी आहे ना तर ते पिणार आहे. पे जनवारा. आणि इकडं भाजीचा मेळ चालू आहे. गाइस आम्ही आता बसलेलो आहोत जेवणासाठी. कपडे काढून बसलोय मी तर कारण की बहुत गरम रहा है तो मैं लो रहा हूँ अपने खुद के लिए. माझ्या डब्याला माती लागली अरे भेंडी तर मी घेते स्वतःसाठी. ओ सांडली डब्याला माती ढेकूळ घाला त्याच्याकडे सांडलेली आहे माझी भाजी माझ्या ताटाच्या खाली सोड. डबल सांडलेली आहे माझी भाजी. तो माझ्या ताटात आहे आलूची भाजी. आलू कुठे थोडे हे बघा माझ्या ताटात आहे आलू नहीं केलं तुला बिकॉज मैं खा रहा हूँ आलू की भाजी. और इनके ताट में देखो बड़े बड़े पीसा. हे कोण आहे नारायण देवा ये सब लोग बेड यांचे बसलेले आहेत. आणि इकडे आमची सोनी बसलेली आहे पीस खाते. तो मैं खाता नहीं चिकन इसलिए मेरे को काय व्हायला काय माझ्या नाकात तिकट लागलं. आलू की सब्जी टेवडी 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 चिकन मेरे पास है टेवडी टेवडी. तो ने कसं झालंय
युवराज मला कांदा हा? मस्त मस्त ए अर्जुन या कसं देऊ काय देऊ कांदे तिकडे देईन मामाला एकदम छान झालं. साडेतीनशे भाजी दादा मामाकडे दे. केलेली आहे. काय ती भाजी माझ्या पप्पाने केलेली आहे झालं एकच झालंय चांगलं तिकड झालं काय नारू एक नंबर आचार्य मामा कोणाला द्यायचा कांदा माझ्या बटाटा टाकतात काय त्या प्रकारे पार्टी संपलेली आहे आम्ही बैलगाडीत निघलेलो आहोत अरे, पळू नको आम्ही बैलगाडीत खडक 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 निघलेलो आहोत आमची लई परेशानी आहे आलूची भाजा म्हण सॉरी आणि आमच्यावर हन्नू का सोड आणि अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथं एंड करतो काय खाल्ल्याला जिरलं बनण्याची भाजी इकडचे दिसते ना प्यार का चक्कर सर प्यार का चक्कर प्यार का चिकन नानांचेच गावाकडे झालं सो अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो गाईज बाय बाय कोण आलं तिकडनं